आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शाह. गेली 6 वर्ष जे मी अखंडपणे चालवित असलेल्या इक्विटी लिटरसी मिशन, ज्याला ELM असं मी थोडक्यात म्हणतो, अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, त्या मोहिमेद्वारे आज अजून एका वेगळ्या विषयावरचा हा व्हिडिओ आपल्यापुढे सादर करीत आहे. या व्हिडिओचं शीर्षक आहे स्टॉक स्प्लिट ऑल्सो गिव्ज गुड प्रॉफिट, अथवा मराठीत ज्याला समभाग विभाजनातून चांगला फायदा मिळतो. आता मराठी आडनाव असलेले माणसांना हसू नका. समभाग विभाजन म्हणजे स्टॉक स्प्लिट. कारण मी शुद्ध मराठीत, एक अमराठी आडनावाचा माणूस शुद्ध मराठीत मराठी माणसांसाठी हे सगळं माझं जे काही ELM अथवा माझं जे समभाग साक्षरता गुंतवणूक मोहीम आहे ती चालू आहे. म्हणजे शुद्ध मराठीसाठी. पण कृपया ट्रोलिंग करू नका. ट्रोलिंग हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे, पण तो तुमच्याकडेच ठेवा. जो माणूस चांगलं करतो त्याला असलं ट्रोलिंग वगैरे करू नका. आता या विषयावर बोलतो. अंदाजे नोव्हेंबर 2025च्या प्रथम अथवा द्वितीय आठवड्यात माझ्याकडून एक समभाग शोधला गेला. त्याचे सगळं व्यवस्थित अध्ययन केले होते मी. म्हणजे प्रत्येक प्रकारे त्याचं. आणि त्याच्यानंतर माझ्या गुंतवणूक पद्धतीप्रमाणे मी SIS म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स या प्रमाणे समभागात खरेदीसुद्धा सुरू केली. काही दिवसातच त्या आस्थापनेने 2:1 या प्रमाणात समभागाचे विभाजन जाहीर केले. म्हणजेच फेस व्हॅल्यू 10ची फेस व्हॅल्यू 5, म्हणजेच एका समभागाचे 2 समभाग होणार. म्हणजे ज्याच्याकडे 50 आहेत त्यांचे 100, ज्यांच्याकडे 100 आहेत त्यांचे 200. आता काही दिवसांनी म्हणजे जी ती तारीख त्यांनी सांगितलेली त्याच्यानंतर त्या समभागाचे विभाजन झाले. समभाग विभाजन झाल्यावर अपेक्षेप्रमाणे समभागाचा भाव निम्म्याने आला. त्याच्यानंतर कारण मला त्या आस्थापनेविषयी माहिती होती आणि मला हे खात्री होती की तो भाव हळूहळू वाढत जाणार आणि त्याचप्रमाणे तो भाव हळूहळू वाढूसुद्धा लागला. हो, पण मध्येच खाली येतो तसा खाली येत होता. पण खाली आल्यावर मी संधी सोडत नव्हतो, कारण मी एक समभाग घेऊन ठेवत होतो जेव्हा खाली आला. आता कालच्या 3 दिवसात त्या समभागाच्या किमतीत 20% वाढ झाली आहे. आता हे महत्त्वाचं बघा. मला ना तो समभाग घेतल्यापासून आजच्या दिवसापर्यंत म्हणजे अंदाजे 2.25 महिन्यात 43% नफा झालेला आहे. पुन्हा सांगतो, 2 महिन्यात 43%, 2 वर्षात नाही. आणि तुमची बँकेत जे FD ठेवतात ना, तिकडे तुम्हाला 43% नफा मिळवायला 728, 735, 7 सकून 42, 6 वर्ष लागतील, जे इथे मला 2 महिन्यात मिळालं आहे. आणि याला इंग्रजीमध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क नव्हती मी घेतलेली. माहीत असल्यामुळे मी अंदाज अपेक्षित केला होता. माझं अध्ययन, माझा अभ्यास, माझा एवढ्या वर्षांचा अनुभव यामुळे मी घेतलेला. गेल्या 6 महिन्यात त्या समभागाने अंदाजे 130% नफा दिला आहे. जर याच पद्धतीने समभागाची किंमत वाढत राहिली, म्हणजेच त्यांचा व्यवसाय चांगला वाढत राहिला, त्यांच्याकडे येणाऱ्या ऑर्डर्सची संख्या किंवा वाढत राहिली, तर ती आस्थापना पुन्हा समभाग विभाजन अथवा अधिलाभांश भाग, ज्याला बोनस शेअर्स म्हणतात, ह्या दोघांपैकी एक अथवा दोन्ही सुद्धा देऊ शकतो. हे लक्षात ठेवा. आणि
आता हा व्हिडिओ करण्यामागचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे अनेक गुंतवणूकदार जे स्वतःला ज्ञान नसलं कुठेतरी वाचून यूट्यूबवर एक PE, EPS वगैरे एक वाचून काहीतरी वाचून स्वतःला वॉरन बफे राकेश झुनझुनवालासारखे समजतात. त्यांचं म्हणणं नेहमी असं असतं की समभाग विभाजन अथवा अधिक लाभांश भाग घेण्यासाठी समभाग विकत घेऊ नये, कारण समभागाची किंमत त्यानंतर कमी होते. त्यांचे म्हणणे असते की आम्ही मग समभाग विभाजन आणि किंवा अधिलाभांश भाग याचे वाटप झाल्यावर म्हणजे किंमत कमी झाल्यावर आम्ही विकत घेऊ. आता गंमत लक्षात घ्या, अनेकदा मी सांगितल्याप्रमाणे घडते आणि तो समभाग हातातून निसटतो, कारण तो समभाग बघता बघता पुन्हा म्हणजे विभाजनानंतर अथवा अधिलाभांश मिळाल्यावर सुद्धा अधिलाभांश भाग मिळाल्यावर अशा वेगाने जातो की मग तो हातातून निसटतो. पण गंमत म्हणजे असाच फायदा मला माझ्या गुंतवणुकीवर अनेकदा झाला आहे आणि हे मी लोकांच्या कानी कपाळी ओढून सांगत असतो, पण काही फरक पडत नाही. कारण ते मराठीत एक काहीतरी म्हण आहे, पालथ्या घड्यावर पाणी. आणि अजून एक मी पाहिलेलं आहे की भारतातील अनेक गुंतवणूकदार स्वतःला वॉरन बफे, राकेश झुनझुनवाला असे समजणाऱ्यांची मानसिकता बदलण्यात माझी ही समभाग साक्षरता गुंतवणूक मोहीम गेल्या 6 वर्षात मी 6 वर्ष अखंडपणे चालवतोय, ती सपशेल असफल झाली आहे. कारण हे त्या म्हणजे मगाशीच सांगितलं, पालत्या घागरीवर पाणी अथवा पालत्या घड्यावर पाणी. कसं असतं ना, समभाग गुंतवणूकदारांनो, नीट विचार करून गुंतवणूक करा. त्याचप्रमाणे चांगल्या गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घ्या. त्या गुंतवणूक सल्लागाराला त्याच्या सल्ल्याचा योग्य मोबदला देखील द्या. हे 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 जे काही अनेक जण म्हणतात, अरे आम्हाला सल्लागाराला मोबदला दिल्यावर म्हणजे आमच्या खिशातून पैसे जाणार. अहो पण तुम्ही स्वतःला राकेशभाई समजता, राकेशभाईचा र पण नाही आहे तुमच्यात. त्याच्यामुळे तुम्हाला नफा मी असे कितीतरी मला गुंतवणूकदार माहिती आहेत, अजूनही 50%, 40%, 60% तोट्यावरच आहेत ते. पण जर थोडाफार मोबदला दिला त्या सल्लागारांना तर काय फरक पडतो. मानसिकता बदला. पुन्हा पुन्हा सांगतो, मानसिकता बदला. हाय ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटवर लक्ष द्या. खिशातून किती पैसे सल्लागाराला द्यावे लागतात ते नका बघू. अहो त्या सल्लागाराला एवढंसं द्यावं लागतं. एक लक्षात ठेवा, आम्हाला इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे आम्ही जे शिकलो त्याच्यात शिकवायचे, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट, म्हणजे कमी इनपुटमध्ये जास्त आउटपुट कसं मिळवता येईल हे बघा. इथे इनपुट म्हणजे सल्लागाराला जे मोबदला द्यायचा असतो, तो मोबदला 100% घेत नसतो. माझ्या अंदाजाने तो मोबदला 5%, 6%, 4%, 7% एवढंही तुम्ही देऊ शकत नाही. पण तुम्ही कमवा ना, तेवढ्या प्रकारे कमवा. आणि दुसरं एक मी नेहमी इंग्रजीत सांगत असतो, An equity investment is an art. It is neither a fluke nor a gamble. आणि गुंतवणूकदार मित्रांनो, मी हा असा जो भरपूर फायदा ना आयशर मोटर्सवर मला झालेला आहे, त्याच्यानंतर शक्ती पंप्सवर मी करून घेतलेला आहे. आत्तासुद्धा 2-3 समभाग गेले, त्याच्यावर सुद्धा भरपूर फायदा झाला आहे. त्यातलं एक सांगण्यासारखं म्हणजे तुम्हालाही माहिती आहे, BSE लिमिटेड अतिशय सुंदर फायदा झालेला आहे. आणि दुसरा एक तर आत्ताच त्याने तर तो अजूनही तो तर ऑल टाईम हाय चाललेला आहे. तो सगळं करून परत नीट विचार करा.
आणि एक कृपया महत्त्वाचं विनंती म्हणजे तुम्हाला साष्टांग नमस्कार घालतो मी ही विनंती करायला. स्वतःला नका समजू. वॉरन बफे, राकेश झुनझुनवाला हे एकच असतात. केडिया साहेब एकच असतात. प्रत्येकजण नसतो. इवन सचिन तेंडुलकरचा मुलगाही सचिन तेंडुलकरप्रमाणे निघू शकत नाही. सुनील गावस्करचा मुलगाही सुनील गावस्करप्रमाणे निघू शकत नाही. आता राजकारणात तर अशी अनेक उदाहरणं आहेत. मला नावं नाही घ्यायची. समभागात गुंतवणूक हायेस्ट ROI मिळवण्यासाठी करा. जास्त आउटपुट मिळवण्यासाठी थोडासा इनपुट द्यावा लागतो. अजून काय सांगू, किती सांगू मी? म्हणे माझं चुकतं, मी खूप स्पून फिडिंग करायला जातो. बदला म्हणजे विचार बदला. डोळ्यावरची झापडं काढा. छान गुंतवणूक म्हणजे छान परतावा मिळणारी गुंतवणूक याप्रमाणेच करायची असते. अजून काय सांगू? अशाच हा अथवा माझे असेच वेगळे व्हिडिओ आवडले असतील तर स्वतः कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या सगळ्या मित्रमंडळी, नातेवाईक सगळ्यांना हे पाठवा. त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. हे कशासाठी माहिती आहे ना, मी हे पैशासाठी करत नाही आहे. माझे 1 लाख झाले, 2 लाख असे होणारच नाही आहेत. कारण अनेकांना माझे व्हिडिओ आवडत नाहीत, कारण मी खूप खरं बोलतो. आता आजचं ऐकून तर अनेक वॉरन बफे आणि राकेश झुनझुनवाला यांना राग येणार आहे. पण ते स्वतः कधी बघत नाही की त्यांनी आतापर्यंत किती नफा मिळवला आहे. एक फॅशन म्हणून समभागात गुंतवणूक करतात. अहो 30-40% नुकसान घेऊन सुद्धा, तोटा घेऊन अजूनही लोक समभागात गुंतवणूक करत आहेत. एका ग्रहस्थानी तर 2 जणांकडे 2022 साली शिकले 4.5 लाख रुपये देऊन. त्याच्यानंतर ते तोटाच करतायत. समजून घ्या. आता मी कोणाला कोणाची नावं सांगत बसू. तेव्हा विचार करा. माझा तरी घामाचा पैसा आहे, त्याच्यामुळे मी खूप विचार करतो. तेव्हा पुन्हा भेटू असाच एक डोळे उघडणारा विषय, तुमचे डोळे उघडणारा, माझे डोळे उघडेच असतात, विषय घेऊन. तोपर्यंत जय हो.